आज झालेल्या ज्या आपल्या इफडेच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये पहिली जी सकाळच्या शिफ्टची एक्झाम होती, त्याच्यानंतर दुपारी 2 शिफ्ट झाल्या. अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आज एक्झाम झालेल्या आहेत तुमच्या ॲनालिटिकल केमिस्ट आणि दुसरा सीनियर टेक्निकल असिस्टंट या 2 पोस्ट होत्या. आणि आजच्या दिवसभरामध्ये याच्या जवळपास 3 शिफ्टमध्ये एक्झाम ह्या पार पडलेल्या आहेत. तर उद्या पण सुद्धा 3 शिफ्टमध्ये एक्झाम ह्या पार पडणार आहेत. तर उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी थोडीशी मदत व्हावी आणि कशा प्रकारचा पॅटर्न विचारला गेलेला होता आजच्या दिवसभराच्या संपूर्ण शिफ्टमध्ये, जेवढेही मेमरी बेस प्रश्न आपल्या टेलिग्रामवरती शेअर करण्यात आले तेवढे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आजचा हा मानस. त्याचबरोबर महत्त्वाच्या 2 आणखीन गाईडलाईन तुम्हाला मी देणार आहे जर तुम्ही उद्या पेपर अटेंड करणार असाल तर. पहिली महत्त्वाची गाईडलाईन काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी हॉल तिकीट ओरिजिनलसोबत तुम्हाला एक आयडेंटिटी कार्डची ओरिजिनल आणि एक झेरॉक्स तुम्हाला कॅरी करायची आहे. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं घेऊन गेलात तरी चालेल, नाही नेलं तरी चालेल, पण आपलं आरोग्य विभागाला आणि जिल्हा परिषदला झेरॉक्स आयडेंटिटी कार्डची त्यांनी मागितलेली नव्हती. पण बऱ्याच आज आयनच्या सेंटरवरती संभाजीनगरच्या त्यांनी कंपल्सरी जी आयडेंटिटी प्रूफची झेरॉक्स आहे तर ती कंपल्सरी त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची शेवटच्या वेळेमध्ये बऱ्याच जणांचा भरपूर त्याच्यामध्ये वेळ गेला, मानसिक ताण झाला. सेंटरवरून बऱ्याच दूरवरती झेरॉक्स तुमच्या सेंटर होते, त्याच्यामुळे झेरॉक्स काढण्यासाठी बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये फजिती झाली. त्याच्यामुळे उद्या तुम्ही एक्झाम अटेंड करत असाल तर तुमच्याकडे तुमचं ओरिजिनल आधार किंवा पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन याच्यापैकी एक ओळखपत्र ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स असणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर तुमचे फोटो 2 असणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गाईडलाईन किंवा दिवसभरामध्ये ज्या 3 शिफ्टमध्ये एक्झाम पार पडले तर बऱ्याच सेंटरवरती ह्या गोष्टी त्यांनी कंपल्सरी केल्या गेलेल्या होत्या. तर चलो आता बघूया आपण नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न आणि कशा प्रकारचा पॅटर्न तुमचा हा शिफ्टमध्ये दिवसभरामध्ये विचारला गेलेला होता. तर ॲनालॉजीवरती प्रश्न विचारले गेले होते. तुमचं सिलॉजिझम असेल त्याच्यावरती प्रश्न विचारले होते मॅथरिंगचं. त्याच्यानंतर लॅटर आणि ॲनालॉजीवरती प्रश्न विचारले होते. तुमचे ब्लड रिलेशन या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर 10 ते 15 कंबाईंड डिस्काउंटवरती प्रश्न विचारले गेलेले होते. पॉप्युलेशन पर्सेंटेज सक्सेस याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले होते. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीवरती प्रश्न आला होता. ॲडम फ्रेजेसवरती 4 ते 5 प्रश्न विचारले होते. मायनॉरिटी एज्युकेशन आर्टिकल याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर तुमचा जो माहिती अधिकार आहे त्याच्यावरती प्रत्येक शिफ्टला एक प्रश्न विचारला गेला होता. ब्लड प्रेशर विचारलं गेलं होतं, कॉमन ब्लड प्रेशर काय आहे. त्याच्यानंतर सिनोनिम अँटोनिम याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. मराठी इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग याच्यामध्ये फोल्डेड पेपरवरती प्रश्न विचारले गेले होते. डायग्राम तुम्हाला दिली होती, त्याच्यामध्ये एक पार्ट मिसिंग दिला होता आणि तो पार्ट तुम्हाला तिथे ओळखायचा होता कुठला पार्ट हा ओरिजिनल डायग्राममधनं मिसिंग आहे. त्याच्यानंतर ABCD रिलेटेड प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले गेले होते. त्याच्यानंतर प्लस मायनस बॉड मास थोडक्यामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर वीक डे एक्झाम याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर स्क्वेअर रूटवरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर अशा प्रकारचे सिम्बॉल दिलेले होते आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. स्क्वेअर रूट सांगितल्याप्रमाणे प्रश्न विचारले होते आणि पर्सेंट रिलेटेड प्रॉब्लेम याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आजच्या दिवसभरातल्या सर्व शिफ्टमध्ये बघायला मिळाले होते. त्याच्यानंतर मराठी सिमिलर वर्ड त्याच्यावरती प्रश्न बघा, समास, त्याच्यानंतर तुमचे अलंकार याच्यावरती जास्तीत जास्त फोकस त्यांनी दिला होता आणि जास्तीत जास्त प्रत्येक शिफ्टला त्याच्यावरती प्रश्न तुमचे विचारले गेले होते. तुमचा प्रयोग असेल, तुमचे समास असतील, तुमचे अलंकार असतील, त्याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अचूक किंवा विरुद्धार्थी शब्द, चूक, बरोबर अशा प्रकारचे बऱ्याच या टॉपिकवरती कॉमन प्रश्न सर्व शिफ्टने तुम्हाला मराठी या विषयामध्ये विचारले गेले होते. त्याच्यानंतर बघा फर्स्ट शिफ्ट इंग्लिश, ॲडम फ्रेजेस अँड सिमिलर वर्ड, सेंटेन्स अरेंजमेंट अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच टॉपिकवरती विचारले गेले होते. JK हे मॉडरेट लेवलला विचारले गेले होते. त्याच्यामध्ये रिझनिंग सांगितल्याप्रमाणे कोडिंग, डिकोडिंग, तुमचे ब्लड रिलेशन, तुमची सीटिंग अरेंजमेंट, A वरती B बसलेला आहे यात, किंवा मागच्या आरोग्य विभागाला एक्झाम झाल्याप्रमाणे 8 तुमचे फ्लोर दिलेले आहेत. B हा पहिल्या मजल्यावरती आहे, C हा 4थ्या मजल्यावरती आहे, Dच्या आणि Bच्या मध्ये 2 जण बसलेले आहेत. अशा प्रकारची जी सीटिंग अरेंजमेंट आहे थोडक्यामध्ये, तर जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला अशा प्रकारचा पॅटर्न विचार केला होता तशाच सेम प्रकारचा पॅटर्न तुम्हाला आजच्या दिवसभराच्या 3 शिफ्टमध्ये याच्यामध्ये बघायला भेटला. त्याच्यानंतर मॅथ म्हणजे पर्सेंटेज, तुमचं क्यूज, वर्क आणि टाईम याचे सुद्धा प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर वर्क टाईम, डिस्टन्स याचे सुद्धा प्रश्न विचारले होते. तुमची ट्रेन, नंबर सिरीज, त्याच्यानंतर टेक्निकल म्हणजे जे फार्मसीचे प्रश्न होते किंवा जे सिनियर टेक्निकल असिस्टंट या पोस्टसाठी किंवा ॲनालिटिकल केमिस्ट्री टेक्निकलचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये तुमचं पिरियॉडिक टेबलवरती प्रश्न विचारले गेले होते. ॲनालिसिस बेसिक त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. तुमचं UV स्पेक्ट्रोस्कोपी, कॉलम क्रोमॅटोग्राफी, ॲसिड बेस टायट्रेशन, स्टिरिओ आयसोमेरिझम आणि बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर पूर्ण दोन्हीही शिफ्टचा जर आपण विचार केला टेक्निकलचा, त्याच्यावरती मला मेजर पोर्शन हा
केमिस्ट्रीचा बघायला भेटला होता आणि दिवसभरात जर प्रश्नाचा विचार केला गेला तर सर्व प्रश्न तुम्हाला त्या केमिस्ट्री रिलेटेड टेक्निकलमध्ये बघायला भेटले. त्याच्यानंतर खाली आल्याप्रमाणे मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सगळ्यांनी केअरफुली वाचून जायचे आहेत. बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये लेखक जे आहेत ते लेखक, त्यांची टोपण नावे, कोणत्या लेखकाला कशाने संबोधलं जातं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिवसभराच्या पूर्ण शिफ्टमध्ये बघायला भेटल्या होत्या. तर त्या उद्याच्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी केअरफुली वाचून जायचे आहेत. त्याच्यानंतर सिनियर टेक्निकल असिस्टंट मेमरी बेस्ड प्रश्न बघा आलेले आहेत, ते डिस्कस करूया. आर्ग्युमेंट याच्यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर पॅन्थॅलेमिक्स याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. इव्होल्युशनरी थिअरी कोण डिस्कवर केली त्याच्यावर प्रश्न होता. जेनेटिक कोड कशा प्रकारचा आहे त्याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर NMR वरती प्रश्न विचारला गेला होता. क्रोमॅटोग्राफीवरती जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. टायट्रेशनवरती 2 ते 3 प्रश्न होते. त्याच्यानंतर रिॲक्शनचं नाव विचारलं होतं. हायब्रिडेशन स्टेट त्याच्यावरती प्रश्न होते. स्टेट ऑफ मॅटरवरती 2-3 प्रश्न होते. पिरियॉडिक टेबलवरती प्रश्न विचारला होता आणि पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल याच्यावरती सुद्धा प्रश्न हे विचारले गेले होते. त्याचबरोबर लॅन्थेनाइड सिरीज याच्यावरती एक प्रश्न विचारले गेले होते. खाली पुन्हा आणखीन बघा, पेन किलर ॲनालॉजी, सिलॉलिझम, लॅटर ॲनालॉजी हे तुमचे जे सांगितल्याप्रमाणे मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न आहे त्याच्यावरती विचारले गेलेले होते. तर अशा प्रकारचा दिवसभराचा पॅटर्न होता. थोडक्यात सांगायचं झालं, मराठीचा जर आपण पुन्हा एकदा विचार केला त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तुमचा प्रयोग, तुमचा समास, तुमचा अलंकार हे महत्त्वाचे टॉपिक. चूक शब्द कोणता आहे, बरोबर शब्द कुठला आहे, त्याच्यानंतर लेखकाची नावे, त्याची टोपण नावे, त्याच्या जोड्या लावा, एवढा सिलेबस लक्षात आला. इंग्रजीमध्ये तसंच सिनोनिम, अँटोनिम, ॲड अँड फ्रेजेस, त्याच्यानंतर 2-3 वाक्य तुम्हाला दिले होते खालीवरती, त्याचा क्रम आपल्याला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा पूर्ण हा पॅटर्न होता इंग्रजीचा. मॅथ रिजनिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्क, डिस्टन्स, स्पीड, त्याच्यानंतर तुमची सिटिंग अरेंजमेंट सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचा होता. त्याच्यामध्ये पर्सेंटेज असतील, बाकीच्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्यूब्स असेल, डायग्राम असेल, मिसिंग पार्ट असेल, सिटिंग अरेंजमेंट असतील, कोडिंग डिकोडिंग असेल, ब्लड रिलेशन असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. आणि टेक्निकल सांगितल्याप्रमाणे पूर्ण सिलेबस हा केमिस्ट्री रिलेटेड विचारला गेलेला होता. त्याच्यामध्ये तुमची स्टेरिओ केमिस्ट्री असेल, तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, तुमची ॲनालिटिकल केमिस्ट्री असेल, EV स्पेक्ट्रोस्कोपी असेल, कॉलम क्रोमॅटोग्राफी असेल, तुमचे ॲसिड बेस्ड टायट्रेशन असतील, आयसोमेरिझम असेल, SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शन, त्याच्यानंतर महत्त्वाचे पिरियॉडिक टेबलवरचे लॅन्थेनाइड सिरीज, अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस हा केमिस्ट्री बेस्ड दोन्ही शिफ्टला विचारला गेलेला होता. तर अशा प्रकारचे जेवढेही प्रश्न मला तुमच्याशी डिस्कस करता आले आतापर्यंत विद्यार्थ्यांनी जेवढेही पाठवले तेवढे तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. जसे जसे मला प्रश्न येत जातील तसे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा सांगतो, उद्या ज्याला जाताना तुमच्या हॉल तिकीटबरोबर झेरॉक्स नेणं मॅन्डेटरी आहे. काळजीपूर्वक सर्व गोष्टी स्वतःसोबत कॅरी करा. जसे जसे मला प्रश्न भेटतील तसे तसे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते देण्याचा प्रयत्न करेल. आणि पूर्ण एकदा पेपर व्यवस्थित आऊट झाला तर त्यामुळे तुम्हाला त्याचे ॲन्सर की स्टँडर्ड पुस्तकातनं जेवढंही पॉसिबल होईल तेवढं देण्याचा प्रयत्न केले. अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळवली या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे ॲडिल फार्मसी कोचिंग, त्याची देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला तिथे जॉईन करू शकता. त्याच्यानंतर एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.